काल परवा गोविंदा येऊन नाचून गेला, हा नाचा आमचा पराभव करणार. त्यांचं असं म्हणणं आहे, मी ठाकरे आहे, आम्ही राऊत आहोत, ते सुद्धा बाळासाहेब ठाकरेंनी घडवलेलेच आहोत आम्ही. ठाकरे आहात तर ठाकरेंसारखे वागा. माझ्यासाठी खुर्ची ठेवली समोर, सन्माननीय संजय राऊत वगैरे वगैरे. मी म्हटलं आता आपली सभा आहे, आपण त्यांच्यासाठी खाट ठेवूया. पण मगाशी म्हणालो ना, हरण्याची खुमखुमी काय जात नाही काही लोकांची. सुनील राऊतांना किंवा आम्हाला, विशेषतः मला त्रास देण्यासाठी ते कोण कोण आले. काल परवा गोविंदा येऊन नाचून गेला, हा नाचा आमचा पराभव करणार. हा गोविंदा. त्यानंतर मुख्यमंत्री येऊन जाऊन आहेत तिथे. आणि कोण आलं, पोपट, दुपारीबाज, सन्माननीय राज ठाकरे येऊन गेले असं कळलं मला. दोन वेळा आले इथे. मी म्हणतो कशा करता आले ते इथे. दोनदा आले, दोनदा. म्हणजे फडणवीसच्या आदेशाने आले, देवेंद्र फडणवीसच्या. येऊ द्या, लोकशाही आहे. लोकशाहीमध्ये निवडणुका होत असतात, एकमेकांच्या विरुद्ध उमेदवार आपण उभे करतो. पण इथे आले आणि महाराष्ट्रामध्ये अनेक विषय असताना बोलले कोणावर, तर राऊतांवर. सुनीलवर पण नाही, आमच्या माझ्यावरच. माझा काय संबंध आहे. पण स्वप्नात दिसतो मी त्यांना. नरेंद्र मोदीला स्वप्नात संजय राऊत दिसतात, अमित शहाला स्वप्नात संजय राऊत दिसतात, राज ठाकरेंना देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांना माझ्या नावानं झोप लागत नाही. ही निष्ठावंतांची ताकद आहे. राज ठाकरे असं म्हणाले, इथे एक भिकाऱ्याला संपादक राहतो. बरोबर आहे. नरेंद्र मोदीने हा महाराष्ट्र एवढा भिकारी केलेला आहे आणि त्या मोदीचे आपण पाय चाटताय. बाळासाहेब ठाकरेंनी नेमलेल्या संपादकाला तुम्ही भिकारा म्हणता. हे तुमचं प्रेम बाळासाहेब ठाकरेंवर. बरं, ज्या सामनाला या महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाच्या अस्मितेची लढाई 35-40 वर्ष मी लढत राहिलो, तर तुमची जी पोटदुखी आहे, ती मळमळ इथे तुम्ही बाहेर काढली. त्यांचं असं म्हणणं आहे, मी ठाकरे आहे, आम्ही राऊत आहोत, ते सुद्धा बाळासाहेब ठाकरेंनी घडवलेलेच आहोत आम्ही. ठाकरे आहात तर ठाकरेंसारखे वागा. आपण ठाकरे आहात तर ठाकरेंसारखे वागा. दिल्लीचे बूट चाटू नका, फडणवीसची पालखी वाहू नका, या महाराष्ट्राच्या दुश्मनांची. अशी आपल्याला माझी नम्र विनंती आहे. परवा दुसऱ्या सभेमध्ये त्यांनी माझ्यासाठी खुर्ची ठेवली रिकामी. माझ्यासाठी खुर्ची, मला कारणच कळलं नाही. राज ठाकरेच्या सभेत माझ्यासाठी खुर्ची ठेवली समोर, सन्माननीय संजय राऊत वगैरे वगैरे. मी म्हटलं आता आपली सभा आहे, आपण त्यांच्यासाठी खाट ठेवूया. कारण 23 तारखेला आपण खाट टाकणारच आहोत. तुमची खुर्ची आमच्यासाठी, आमची खाट तुमच्यासाठी. खटाखट. काय अरे, आम्ही बाळासाहेब ठाकरेंचे कडवट निष्ठावंत शिवसैनिक आहोत. आम्ही आमच्या निष्ठा विकल्या नाही कधी. आम्ही आमचं इमान विकलं नाही कधी. आम्हाला ईडी अटक करून घेऊन गेले म्हणून आम्ही गांडूसारखे वागलो नाही. आमच्यावरही दबाव आले,
पक्ष सोडा, उद्धव ठाकरेंना सोडा. आम्ही जाताना ईडी घेऊन जाताना ज्या रुबाबात गेलो त्या रुबाबात बाहेर आलो आम्ही. हा भगवा असा फडकवत आलो आम्ही असा. तुम्हाला ईडीने एकदा बोलवलं, तुम्हाला ईडीने एकदा बोलवलं, 2 वर्ष कोमात गेलात आणि आता भारतीय जनता पक्षाची काय करताय? हे आपण ठाकरे आहात म्हणताय, म्हणून तुम्हाला मी हे नम्रपणे सांगू इच्छितो. उद्धव ठाकरेंनी संघर्ष सुरू केला ना. ज्या हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना नरेंद्र मोदी आणि अमित शहा या 2 व्यापाऱ्यांनी तोडली, फोडली, विकत घेतली, त्यांच्याविषयी जर राज ठाकरेंना ममत्व असेल, प्रेम असेल, तर आपण महाराष्ट्राच्या दुश्मनांशी दलाली करताय. जो महाराष्ट्र विकायला काढलेला आहे गौतम अडाणीला, राज ठाकरे मुंबईतल्या गौतम अडाणीवर बोलत नाहीत. ज्या पद्धतीने मुंबई विकायला काढली आहे, मराठी माणसाला देशोधडीला लावण्याचं सुपाऱ्या घेतल्या, त्याच्यावर राज ठाकरे बोलत नाहीत. मराठी माणसाला, तरुणाला बेरोजगार केलं जात आहे, आमच्या नोकऱ्या गुजरातला पळवल्या जात आहेत, त्याच्यावर बोलत नाही. पण काय म्हणतायत? देवेंद्र फडणवीस या राज्याचा मुख्यमंत्री झाला पाहिजे. देवेंद्र फडणवीस, ज्या देवेंद्र फडणवीसनं बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेच्या पाठीत खंजीर खोचला, तो फडणवीस मुख्यमंत्री झाला पाहिजे असं जर राज ठाकरे म्हणत असतील तर मला तुमची लाज वाटते. आपण ठाकरे आहात ना, आणि ज्यांनी बाळासाहेबांची शिवसेना फोडली आणि त्याचं फार कौतुक आहे त्याला, अशा फडणवीसची आपण ज्या पद्धतीनं ही लाचारी पत्करताय, हे ठाकरेंचं काम नाही. आम्ही राऊत बरे, लढेंगे, जितेंगे, संघर्ष करेंगे आणि बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेसाठी छातीचा कोट करून तुरुंगाची, कायद्याची कसली पर्वा न करता आम्ही सगळे लढत आहोत. आम्हाला त्रास होत नाही, आम्हाला होतो. आमचं घर जप्त केलं, ज्या घरात राहत होते, काय संबंध नाही, तेवढंच प्रॉपर्टी आमची, बाकी काय. पण जाऊ दे, झक मारत गेलेली प्रॉपर्टी. बाळासाहेब ठाकरेंनी आम्हाला एवढं दिलेलं आहे, अजून काय द्यायचं? शिवसेना या 4 अक्षरांनी, जी 4 अक्षर आमच्या पाठीशी आहेत, शिवसेना, माझ्यासारखा एका सामान्य माणसाला 4 वेळा खासदार केलं, 4 वेळा खासदार केलं. दिल्लीमध्ये अभिमानाने जातो, लोक म्हणतात बाळासाहेब ठाकरे का टायगर आहे, वाघ आहे. त्याच्यापेक्षा आम्हाला काय ओळख पाहिजे?